नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या प्रकरणाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सॅम्पल स्पेस इव्हेंट म्हणजे काय पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट, घटनेची संभाव्यता म्हणजे काय. चला तर पाहू प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. सो वी सी हिअर्स अ प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट in mathematical language. When possibility of an expected event is expressed in number, it is called probability. गणिती भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या घटनेची अपेक्षित शक्यता आपण नंबरच्या स्वरूपात व्यक्त करतो त्यावेळी त्याला प्रोबॅबिलिटी असे म्हणतात, संभाव्यता असे म्हणतात. It is expressed as a fraction or percentage using the following formula. प्रोबॅबिलिटी व्यक्त करत असताना तो एकतर फ्रॅक्शनमध्ये करतात किंवा पर्सेंटेजमध्ये करतात. त्यासाठी फॉर्म्युलाचा वापर केला जातो. फॉर ए रँडम एक्सपेरिमेंट, इफ सॅम्पल स्पेस इज यस अँड ए इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज पी ऑफ ए. फॉर ए रँडम एक्सपेरिमेंट्स, एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी जर सॅम्पल स्पेस यस असेल आणि ए ही अपेक्षित घटना असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए असे दाखवतात. इट इज गिवन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. एखाद्या घटनेची प्रोबॅबिलिटी दाखवत असताना पुढील फॉर्म्युलाचा वापर करतात. फॉर्म्युला असा आहे, पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. प्रोबॅबिलिटी ऑफ ए या घटनेची संभाव्यता म्हणजे काय. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए या घटनेमधील नमुना घटकांची संख्या भागिले सॅम्पल स्पेसमधील नमुना घटकांची संख्या. इन शॉर्ट, इट इज डिनोटेड ॲज पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सो दिस इज अ सिंपल फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी ऑफ ए. नाव सी नेक्स्ट पॉइंट. वी शेअर्स सॉल्व्ड एक्झाम्पल्स. काही सोडवून दिलेली उदाहरणं आपण इथं पाहतोय. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग व्हेन वन कॉइन इज टॉस्ड. गेटिंग हेड, गेटिंग टेल्स. एक कॉइन टॉस केला असता पुढील घटनांची प्रोबॅबिलिटी आपल्याला इथं काढायची आहे. इव्हेंट्स आहेत गेटिंग हेड आणि गेटिंग टेल्स, म्हणजे छापा मिळण्याची संभाव्यता किती आहे आणि टेल काटा मिळण्याची संभाव्यता किती आहे. सो लुक हिअर सोल्युशन. लेट एस बी द सॅम्पल स्पेस. एस आपण काय दाखवतो, सॅम्पल स्पेस दाखवतो. देअरफॉर एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच कॉमा टी, म्हणजे एक कॉइन टॉस केल्यानंतर एच आणि टी हा त्याचा सॅम्पल स्पेस येतो. देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 2. नाव इव्हेंट ए. लेट इव्हेंट ए बी गेटिंग हेड. ए ही घटना छापा मिळण्याची आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच, इथं एच छापा एकच आहे. देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू 1. नाव पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पुट अप द व्हॅल्यूज. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए, that is 1, एन ऑफ एस that is 2. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू 1 upon 2. नाव सेकंड पार्ट, लेट इव्हेंट बी बी गेटिंग टेल. बी घटना अशी आहे की गेटिंग टेल्स काटा मिळण्याची घटना आहे. देअरफॉर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट टी, इथं सॅम्पल स्पेसमध्ये टी हा एकदाच आहे. देअरफॉर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट टी. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 1, कारण इथं टी एकच आहे. नाव पी ऑफ बी, प्रोबॅबिलिटी ऑफ पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. दॅट इज अ फॉर्म्युला. पुट ऑफ द व्हॅल्यूज. P of B is equal to 1 upon 2, because here N of B is equal to 1 and N of P is equal to 2. So we get here P of B is equal to 1 upon 2. So as like we saw here first examples, now think about next examples. Look here, example number 2. If one die is rolled, then find the probability of each of the following events. एक फासा फेकला असता किंवा रोल केला असता पुढील घटनांची संभाव्यता काढायची. First है number of the upper face. Number on the upper face is prime and number on the upper face is even. So write your solution. First,
एस बी द सॅम्पल स्पेस. एस आपण काय करतो, सॅम्पल स्पेस. एस ने काय करणार आहे, सॅम्पल स्पेस दाखवणार आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6. So that is sample space. Therefore n of s is equal to 6 because there are sample point is 6. Now think about events. Event first, event A, that is the prime number on the upper page. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर येणारी संख्या कशी पाहिजे, प्राइम नंबर्स. सो फाइंड आउट हियर प्राइम नंबर्स. that is a 2 3 5. Write here A in curly bracket 2 3 5. So this is a event A. Now n of A is equal to how many numbers, 1 2 3. So write here 3. Then calculate P of A using formula n of A upon n of s. Put up the values. 3 upon 6, that is n of A is equal to 3, n of s is equal to 6. Calculate this, we get here P of A is equal to 1 upon 2. So this is one part of this example. Now second part, event B, even number on the upper page. वरच्या पृष्ठभागावर येणारी संख्या कशी पाहिजे, इवन नंबर पाहिजे. वरच्या पृष्ठभागावर येणारी संख्या इवन नंबर पाहिजे. देअरफॉर बी इज इक्वल टू, व्हाट यू राइट हियर, इवन नंबर्स. लुक हियर इन सॅम्पल स्पेस 2 4 6. सो राइट हियर बी इज इक्वल टू 2 4 6. देन हाउ मेनी नंबर्स हियर, 1 2 3. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 3. नाउ राइट हियर पी ऑफ बी. Probability of event B is equal to n of B upon n of S. Put up the values. N of B is here 3 and n of S is equal to 6. So is equal to 3 upon 6. Calculate this. P of B is equal to 1 upon 2. Simplify this, 1 upon 2. So as like you calculate here probability of an events. So this is the second examples. Now we think next examples. That is the third example. A card is drawn from a well shuffled pack of 52 playing cards. व्यवस्थित पिसलेल्या 52 पत्त्यांच्या संचामधून तुम्हाला एक कार्ड काढायचं आहे. अँड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इच. पुढील प्रत्येक घटनेची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. द कार्ड इज ड्रॉन अ रेड कार्ड अँड पेस कार्ड. सो राइट हियर सोल्यूशन. फर्स्ट यू राइट हियर सॅम्पल स्पेस. S be the sample space. In the sample space there are 52 cards, therefore n of s is equal to 52. या सॅम्पल स्पेस मध्ये एकूण 52 कार्ड आहेत म्हणून n of s किती येणार आहे, 52 येणार आहे. नाउ थिंक अबाउट इव्हेंट्स. इव्हेंट A, that is the card drawn is a red cards. जे काही कार्ड काढणार ते कार्ड कसं पाहिजे, रेड कार्ड पाहिजे. सो राइट हियर A, there are total red cards how many, 13 hearts plus 13 diamonds. जे काय 26 पान आहेत त्याच्यामध्ये 13 हार्ट कार्ड आहेत आणि 13 डायमंड्स आहेत. दोन्हीचा विचार केला तर दोन्ही एकत्रित किती होतात, 26 कार्ड होतात. म्हणजे रेड कार्ड जे आहेत ते 26 आहेत. देअरफॉर n of A is equal to 26. Now probability of A is equal to n of A upon n of S. Put up the values. n of A is here 26 and n of S is equal to 52. So we get here 26 upon 52. Simplify this, you get here P of A is equal to 1 upon 2. Simplify केल्यानंतर P of A ची किंमत किती येणार आहे, 1 upon 2. So that is one part of this example. Now think about second part. Event B, card drawn is a face card. जे कार्ड तुम्ही काढणार आहे ते कार्ड कसं पाहिजे, फेस कार्ड पाहिजे. So there are how many face cards? So 12 cards. So right here total face card is 12. Therefore n of B is equal to 12. म्हणजे फेस कार्ड्स जे आहेत ते टोटल 12 आहेत म्हणून n of B किती येणार आहे, 12 येणार आहे. नाउ कॅल्क्युलेट P of B is equal to n of B upon n of S. So put up the values. 12 upon 52, that is say n of B is equal to 12, n of S is equal to 52. Simplify this, you get here n of B is equal to 3 upon 13. So as like we solve this example number 3. Now next example, example number 4. A box contains 5 strawberry chocolates, 6 coffee chocolates and 2 peppermint chocolates. एका बॉक्स मध्ये 5 स्ट्रॉबेरीची चॉकलेट आहेत, 6 कॉफी चॉकलेट आहेत आणि 2 पेपरमिंट चॉकलेट आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स इफ वन ऑफ द चॉकलेट इज पिक्ड फ्रॉम द बॉक्स ॲट रॅन्डम्स. तुम्हाला ह्या बॉक्स मधून एक चॉकलेट रॅन्डमली उचलायचं आहे, रॅन्डमली काढायचं आहे, तर त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे तुम्हाला काढायचे. सो देर आर इव्हेंट 2. 1 इट इज अ कॉफी चॉकलेट and second it is a peppermint chocolate. So write your solution. First you write your sample space.
So what is sample space? S is the sample space. N of S is equal to, there are 5 strawberry chocolate plus 6 coffee chocolate and 2 peppermint chocolates. So total these 13 chocolates. So N of S is equal to 13. Now event A. What is event A? It is a coffee chocolate. So right here it is a coffee chocolate. So how many jars of coffee chocolate? 6 coffee chocolates. So right here say N of A is equal to 6. Now probability of this, P of A is equal to N of A upon N of A upon N of S. Put up the values. P of A is equal to 6 upon 13, because here say N of A is equal to 6 and N of S is equal to 13. So if you simplify this, you simplify, otherwise it remains same. जर तुम्हाला ही सॉल्व करणे शक्य असेल तर सॉल्व करा, नसेल तर आहे तसं ठेवलं तरी चालेल. Now second part of this example, event B. It is a peppermint chocolates. It is a peppermint chocolates. So there are 2 chocolates. So right here say N of B is equal to 2. Therefore P of B is equal to, right here formula N of B upon N of S. Put up the values. N of B is equal to 2, N of S is equal to 13. So right here so 2 upon 13. So it is your answers. So as like we solve these 4 examples, now some point you remember here. तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. So first here look, the probability is expressed as a fraction or percentage. Probability express करत असताना ती एकतर फ्रॅक्शन मध्ये करता येते किंवा पर्सेंटेज मध्ये करता येते. The probability of any event is from 0 to 1. कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 0 to 1 असते. 0 to 1 म्हणजे 0 ते 1 या दरम्यान असते किंवा 0 असते किंवा 1 असते. और 0% to 100%, 0% ते 100% पर्यंत असते. इफ E is any event, जर E ही कोणतीही एक घटना असेल तर 0 लेस दॅन इक्वल टू P of E लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे E या घटनेची प्रोबॅबिलिटी 0 पेक्षा मोठी किंवा 0 बरोबर असेल किंवा 1 पेक्षा लहान किंवा 1 बरोबर असेल. और 0% लेस दॅन इक्वल टू P of E लेस दॅन इक्वल टू 100%, किंवा त्या E घटनेची प्रोबॅबिलिटी ही 0% पेक्षा जास्त किंवा 0% बरोबर असेल किंवा 100% पेक्षा कमी किंवा 100% बरोबर असेल. फॉर एक्झाम्पल प्रोबॅबिलिटी 1/4 इज रिटन ॲज 25%. एखाद्या घटनेची संभाव्यता जर 1/4 असेल, सो इट इज अ फ्रॅक्शन पार्ट, यू कन्वर्ट इन पर्सेंटेज, इट इज अ 25%. Then next, this lesson begins with a discussion of 40 cheats with name of plants and each of 40 students picking a cheat. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक चर्चा झाली. त्या चर्चामध्ये वनस्पतींच्या नावाच्या 40 चिठ्ठ्या केल्या होत्या आणि तुम्हाला each of 40 students picking a cheats, वर्गातील 40 विद्यार्थ्यांनी एक चिठ्ठी त्यातील उचलायची होती. Only one cheat had the name Basils on it. त्यातील म्हणजे 40 चिठ्ठ्या ज्या आहेत, 40 चिठ्ठ्यापैकी एकाच चिठ्ठीवरती फक्त बॅसिल म्हणजे तुळस हे एक नाव होते. द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी स्टुडंट गेटिंग द चीट ऑफ बॅसिल्स इज. तर आता तुळस असलेली चिठ्ठी येण्याची संभाव्यता किंवा येण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? सो इट इज 1/40 बिकॉज देअर आर टोटल स्टुडंट्स आर 40 अँड ओनली वन नेम ऑफ प्लांट्स दॅट इज अ बॅसिल्स, दॅट इज अ वन चिट्स. म्हणजे एकाच चिठ्ठीवरती फक्त बॅसिल्सचे नाव लिहिलेलं आहे, म्हणून प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 1/40 असणार आहे. फॉर ए स्टुडंट स्टँडिंग फर्स्ट ऑर लास्ट इन द रो ऑर एनिवेअर इन बिटवीन, द प्रोबॅबिलिटी इज द सेम. जर एखादा विद्यार्थी रांगेच्या सुरुवातीला किंवा शेवटी उभारला असेल किंवा रांगेमध्ये मध्येच कुठेतरी उभारला असेल, तर त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी कशी असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे तो सुरुवातीला उभारू दे किंवा शेवटी उभारू दे किंवा मध्येच कुठेतरी उभारू दे, तर त्याची प्रोबॅबिलिटी ही सेम असणार आहे. सो दॅट इज अ पार्ट टू रिमेंबर यू. नाउ बाय युजिंग ऑल दिस इन्फॉर्मेशन you solve practice set 5.4 and the solve problem set 5. प्रकरणाच्या या सर्व माहितीचा आधार घेऊन तुम्ही काय करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 5.4 सोडवायचं आहे आणि त्याचबरोबर प्रॉब्लेम सेट 5 सुद्धा सोडवायचं आहे. आपण इथंच थांबतोय या प्रकरणामध्ये.
आणि पुन्हा भेटतोय नवीन प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब these channels.